चला गजानन गोबारी सर आता आपण आमच्या डीजे वादन कक्षाशी संपर्क करायचा आहे. त्यांना देखील सप्लाय हवाय या फिर काही तांत्रिक अडचणी आहेत. आपण या थोडंसं सहकार्याची भूमिका इथे दाखवायची. SK साऊंड सिस्टीम आपल्या सेवेत आहे तत्पर. अर्धे मनोरे प्रज्वलित झालेत. आता थोड्याच वेळामध्ये बाकीचे मनोरे देखील प्रज्वलित केले जातील. रोहित बेंडे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. दरम्यानचा सामना आहे तो म्हणजेच यशराज ट्रेडर्स आणि मातोश्री 11 या दोन संघांच्या माध्यमातून. अंपायर सिग्नल गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. डाऊन द विकेटनं पहिला बॉल परेशसाठी होता. अगदी आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलमध्ये इलिगेशन होतं, वेग होता, ॲक्सेलरेशन होता आणि बॉल मात्र सरळ जाऊन सोनू पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. गणेश कोळीनं केलेली सुरुवात. या सुरुवातीमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्या बॉलमध्ये आपल्याला डॉट बॉलची सांगता पाहिली. बाळू समीर पाटील यांच्याकडून झेलसाठी आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी पारितोषिक आहे आणि पारितोषिक वितरण केलं जाईल शिवम फडके आणि प्रमोद भगत यांच्या माध्यमातून आहे. शिवम फडतरे आणि प्रमोद भगत यांच्याकडून बाळू समीर पाटील याच्यासाठी आपण पाहतो प्रत्येकी कॅशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनेक सारी इनामं लागली जात आहेत. बक्षिसांची खैरात होती आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा मोठी आहे. KJN प्रीमियर लीग 20-25 आहे. मोठं पर्व आहे. मॅचकडे वळतोय. परेशसाठी हा बॉल फटका चांगला खेळलाय. गॅप मधून मारायचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजन मध्ये. लॉंग ऑन मधील खेळाडू येतोय, बॉलला पकडतोय. तोपर्यंत आपण पाहिलं की फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, फेकी चांगली पाहायला मिळाली, रनिंग बिटवीन द विकेट देखील सुंदर पाहायला मिळाली. सुरेख धावा घेतल्यात या बॉलवरती. एकूण धावा आल्यात 2 न धावसंख्या. अकाउंट ओपन टीमचं. विकेटची पतन नाही आहे. सुरुवात चांगली. विकेट वाचून खेळतात एका बाजूनं धावा बनवण्याचा मनसोबा देखील. परेश माद्रे कॅप्टन कुल. कामोठे टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक ब्रेन वॉश आणि एक मास्टर माइंड कॅप्टन या कॅप्टनला म्हटलं जातं. पहा किती चांगला नजाकतदार स्ट्रोक त्यांना दाखवलाय. चौकार. चांगला फटका. चौकार. गॅप मधून जणू काही सुईमधून धागा ओवावा या पद्धतीनं फटका सजवला होता. यावेळेचा बॉल हाही फटका चांगला आहे. यावेळेला काऊ कॉर्नर मधील एक खेळाडू जाऊन बॉलला अडवणार. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, पेट्रोलियम देखील चांगली केली तिकडे. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला इकडे आपण पाहतो एक सिंगल आली आहे. सिंगलनं धावसंख्या फलक जात आहे पुढे. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स. चांगली आपण परिस्थिती इथे पाहतो संघाची. सलामीची जोडी मैदानामध्ये. चांगला आपण पाहतो इफर्ट त्यांच्या माध्यमातून. इथे पहा या मोठ्या चुका घडतात. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप बॉल, सीमारेषा बाहेर. मच निडेड बाउंड्री. चौकार. बघा ते आपण पथक जे आलंय गोमातेचं पथक आहे, त्यांना काढायचं बाहेर. प्लीज थोडं सहकार्य करा आणि त्यांना बाहेर काढा. स्पर्धा चांगली आहे. एखादा चेंडू जर त्यांना अडकून आतमध्ये राहिला तर फुकट वादविवाद नको. सामने निर्विवाद झाले पाहिजेत. कुठल्या प्रकारचं विघ्न या स्पर्धेमध्ये येऊ नये यासाठी आपण गणपती बाप्पा चरणी साकडं घातलंय. आणि मग काही गोष्टी आहेत त्या आपल्याला देखील करणं महत्त्वाचं आहे. सगळ्याच काही गोष्टी गणपती बाप्पा करून घेत नसतात. त्यासाठी आपणही तितके सक्षम असलो पाहिजे. त्यांना प्रेमानं बाहेर काढा, कारण मुखजीव आहे ते प्रेमानं बाहेर निघतं.
रोहित भेंडे यांचा वापर सेकंड ओव्हर. वेगवान गोलंदाज आहे पा, चांगली गोलंदाजी. गुडलँड स्पॉटला पिचिंग झालेला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन चांगलं, बॉलमध्ये ॲक्सेलरेशन होतं, बॉलमध्ये बाउन्स होता आणि टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं की बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. चांगला चेंडू पाहायला मिळाला तिकडे. गोलंदाज तयार होईल यापुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज. रोहित भेंडे चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय. ही ताकद आहे कॅप्टन कुल परेश माद्रेची आणि आलाय खणखणीत षटकार. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, ही ओळख आहे या खेळाडूची. परेश म्हात्रे म्हटला तर मग आक्रमकता नियमितपणे दाखवतो आणि ज्या वेळेला त्याला माइंडसेट नीट शांत ठेवायचा असेल, परतीचा असेल, त्यावेळेला देखील या खेळाडूने स्वतःला सावरलेला आहे. आज आपण पाहतो आक्रमण चढवलंय त्यानं गोलंदाज रोहित भेंडेवरती आणि आक्रमकता सिद्ध करत असताना आपल्यामध्ये किती अग्रेशन आहे, त्या अग्रेशन आता दाखवतोय तो मैदानामध्ये. चौकाराला प्रिव्हियस बॉलवरती 21 पर्यंत संघ पोहोचलाय. परेश येतो, मुमकिन आहे परेश येतो, जास्तीत जास्त धावा बनवण्याचे चान्सेस आहेत, त्याला तुम्हाला सापडवावं लागेल. अखेरकार केलाय ते रोहित भेंडेनं, विकेट काढली आहे परेश मात्रेची फलंदाज बाद. चला आपण मनोरे प्रज्वलित करा अशी डिमांड आहे. सर्व मनोरे प्रज्वलित करा डे नाईट फॉर्मॅमध्ये. ही स्पर्धा आपण बघतो. ऑटो आहेत का? पंडित गोवारी यांनी जर सिक्सर लगावला तर रवी कडू यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज पंडित गोवारी यांच्यासाठी आहे. दरम्यानचा सामना त्यामध्ये आपण पाहिलं अगदी या धावा एकूण धावफलकावरती 21 जमा केल्यात. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट खेळत असताना रोहित भेंडे थोडासा मागडा जरूर ठरला, परंतु त्याच्यानंतर त्यानं बॅकअप दिलं. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, धावा खर्च केल्यात आपल्या ओव्हरमधून 10, परंतु महत्त्वाचा गडी देखील त्यानं आता टिपलाय. यॉर्कर लेन्थचा बॉल, चांगला फटका तिकडे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनमधील खेळाडू येत आहेत, बॉलला उचलतायत, चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं, फिल्डिंग छान आहे. दरम्यान एक धाव घेत आहेत खेळाडू. टीमच्या खात्यामध्ये एका धाव्यानं भर पडतीये. 22 धावा धावपटलावरती आपल्याला बघायला मिळतात. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. रोहित भेंडे गोलंदाज, तर फलंदाजीसाठी आता अतुल म्हात्रे. रिव्हर्स जायचा प्रयत्न आहे तिकडे. बाप डाव ओळखला. इथे गोलंदाज देखील तितकाच निष्णात शिकारी आहे. त्यानं लगेच गोलंदाजीमध्ये त्याला टाकायचा होता बॉल ऑफ स्टंपला. जसा फलंदाज फिरला त्यानं त्याच्या हाताचा मोमेंट फिरवला आणि अगदी फॉलो थ्रीमध्ये चेंजेस केले, ग्रिपिंगमध्ये चेंजेस केले आणि रिलीजिंग पॉवर चेंडूची चेंज केली. बॉल समोर त्याच्या आणला, दुसऱ्या बाजूला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. या षटकामधून आपण पाहिलं 11 धावा आल्या. या आधीच्या षटकामध्ये देखील गणेश कोळीवरती 11 धावा आल्या होत्या आणि 11च्या सरासरीनं या 2 गोलंदाजी गोलंदाजी राहिली आहे, जिकडे 22 धावा धाव फलकावरती विरोधामध्ये खेळणाऱ्या संघाच्या, ज्यामध्ये 1 गड्याचा मोबदला त्यांनी मोजलाय. चॅम्पियन व्हायचंय कुणाला? दरवर्षी आपण पाहिलं, नुकताच चर्चा झाली की रोशन पाटील 8 सीझनमधील 4 सीझनचा चॅम्पियन आहे. म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांच्या खरं तर बरोबरीनं आपण पाहतो लीग स्टेजमध्ये चालणारा या आपल्या दैनंदिन पातळीवरच्या कामोठे आणि KGN जुई आणि नौपाडा या प्रीमियर लीगमधला असा ताकदवर संघ आहे. यंदाच्या वर्षामध्ये त्यांची कुठल्या प्रकारची डाळ धल्ली गेली नाहीये. पंचांचं बोट आहे आकाशाकडे. अजून एक तिथे खेळाडू टिपला जातोय. धक्का बसतोय टीमला. फलंदाज जेलबादच्या स्वरूपात बाद.
सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. विकेट पडल्यानंतर थोडंसं दडपण सोसावं लागतंय. दडपणापासून बाजूला व्हावं लागेल, स्ट्रेंथवरती काम करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट दाखवावा लागेल. त्याच उद्देशानं हा स्ट्रोक खेळायचा होता, लॉंग ऑन निवडलं होतं, परंतु उंची जास्त आणि अंतर कमी कापलंय चेंडूनं. झेल टिपला जातोय लॉंग ऑन मध्ये, झेल बादच्या स्वरूपात. अजून एक धक्का पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय फलंदाचा खेळ. अक्षय होतोय बाद. ते गाणं होतं खास करून गोलंदाजासाठी. अक्षय आला, 2 बॉल 2 विकेट त्यानं संपादन केल्या. सलग 2 विकेट संपादन झाल्यात. स्वतः संघ मालक आता विकास नाईक यांच्याकडे आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये धावा बनवल्या होत्या खेळाडूंना, नाही मागील मॅच मध्ये आपण नाईक पाहिला होता, त्यानं धावा केल्या होत्या, चर्चा केली होती त्याची. हा नाईक कसा असेल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण नाईक पाहिले, ते तितकेच ज्ञानपंडित होते, बुद्धीनं चालाक होते. इथे चालाकता वापरली जाते. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. सर्व मनोरे आपण पाहतो आता ते ऑटो आहेत, ते मनोरे चालू झालेत. अच्छा, ते ऑटो आहेत. इथे आपण पाहतोय हा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, डॉट बॉल तिकडे, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो इथे 23 वरती. प्रत्येकी डॉट बॉल मध्ये प्रेशर क्रिएट केला जातोय. जी 11ची सरासरी चालली आहे ती अशी आपण पाहिली की एका ग्राफनं चालली होती, सरळ ग्राफनं. ECG वरती आपण पाहतो स्ट्रेट लाईन झाल्यानंतर मग कार्यक्रम संपतो. इथे आता ती लाईन बदलली गेली आहे. तो ग्राफ आहे तो कदाचित आता निश्चांकित होताना पाहायला मिळेल. ग्राफ कोसळणं मी म्हणेन थोडासा खतऱ्याची घंटे असणार आहे, कारण ग्राफ आपण शेअर मार्केट पाहिला, शेअर मार्केटमध्ये जेव्हा ग्राफ चढतो ना त्यावेळेला आपल्या आनंदाचा पारा चढतो, जर इन्व्हेस्टमेंट असेल तर. नाहीतर मग घेणं देणं नसतं. जसं क्रिकेटमधील प्रेक्षक असतील काही हौशे नवशे आणि गौशे, त्यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेल की काही येतात पिण्यासाठी, काही येतात सामने बघण्यासाठी, तर काही फक्त घरात शिवाय ऐकायला नकोत म्हणून इकडे येतात. 5 चांगला फटका तिकडे हवेमध्ये, फिल्डर आहेत, साधा सोपा झेल कॅरी केलाय रोहित भेंडेनं, झेल टिपलाय. अजून एक धक्का झेल बादच्या स्वरूपात. गोलंदाज तयार होईल राऊंड द विकेट ना यावेळेला. इथे पहा अगदी आता आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 3 गडी बाद केलेत. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. गोलंदाजी आवडले असेल तर गोलंदाज अक्षयसाठी अद्भुत स्पेल. संघासाठी आपण पाहिलं संकटमोचक मारुती ठरला. जिथे ग्राफ 11चा चालला होता त्या ग्राफला आता एवढं खाली आणलंय की आपण पाहिलं अगदी 24 वरती थांबवलंय. 8ची सरासरी षटका मागा आता राहिलेल्या. विकास गोवारी यांच्यासाठी नाईकसाठी आपण पाहतोय पारितोषिक आता विनायक म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि निकेश गोवारी यांच्याकडून निकेश भगत यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपये. क्या बात आहे, या खेळाडूवरती खूप जीव आहे. आज प्रेम आपण पाहतो त्यांच्या मित्र वर्गाचं, सवंगड्यांचं उतू आलंय आणि बक्षिसांची खैरात होती आहे त्यांच्यावरती. लयलूट आहे, लुटावी लागेल. बोंब ही उठली कुणी लुटली हे गाणं ऐकलंय. आता इथे मोठी बोंब आणि मोठं रणशिंग फुंकलेलं आहे बक्षिसांचं. अगदी त्या खरं तर विक्रमांचा साक्षीदार होणार का खेळाडू. कट करायचा प्रयत्न तिकडे आपण पाहतो, फिल्डर उपलब्ध आहेत. पॉईंटच्या डोक्यावरून कव्हरच्या रिजनमध्ये हा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर आहेत तिथे चांगलं प्रोटेक्शन देत असताना आपण पाहिलं की अगदी आपण इथे
आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळाला. एक धाव घेतलेली आहे. अच्छा ओके. विकास नाईकला एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. एकूण 25 धावा धावफलकावरती. हा चेंडू आपण पाहतोय. पंच वळालेत. शाहरुख खानच्या आदा दोन्ही हात भूमीला समांतर जमिनीला समांतर करत इशारा केलाय की इट्स अ वाईट बॉल कॉल. अतिरिक्त एक धाव. एका धावेने धावफलक पुढे. टीमच्या टोटलमध्ये होतीये वाढ. संघाचं धावफलक आपण पाहतोय आता पुढे जात असताना संघाची धावसंख्या एकूण 26 धावा 26 रन्स आपण धावफलकावरती बघतो. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय की नाही याकडे आपण पाहतोय. मोठी अपील घेतली होती पंचांनी फेटाळली ती अपील. पाहिलं तर निर्धाव बॉल येतोय. नाका जवळ होऊन जाणारा बॉल खेळाडूच्या. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. चांगला बॉल पाहायला मिळाला. या बॉलला फार तर आपण पाहिलं अधिकतम स्तरावरती क्रिकेटमध्ये डॉट बॉल जास्तीत जास्त येतात त्या बॉलवरती. न्यूनतम क्षमतेमध्ये मोठे फटके होतात. असे फलंदाज कमी आहेत जे पुलचे फटके मारतात. सध्याच्या घडीला पहा. इथे पहा क्लोज बनेल. क्लोज बनेल. डिरेक्ट हिट काम बनून जाते आणि खेळ समाप्त होतोय फलंदाजा. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बली टिपला विकेट किपरनं. जीवन आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्धी सेना माघारी परतली आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या हाफमध्ये दमछाक कामगिरी पाहायला का मिळत नाहीये. जिथे आपण पाहिलं की परेश होता तेव्हापर्यंत धावा 21 पर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं एक असं वादळ आलं रोहित भेंडे नावाचं. त्यानं परेश नावाच्या फलंदाजीला पूर्णपणे त्रस्तव्यस्त करलं आणि तिथून आपण पाहिलं की धावांचा जो क्रम आहे तो निश्चांकित होत गेला. जो ग्राफ आहे तो खाली उतरता होत गेला. डिसेंडिंग ऑर्डरनं धावा बनल्या संघ अडचणीमध्ये. थांबला सूर्य कधी थांबली न धारा या बेधुंद वादळांना कुठला किनारा. वादळ ज्या वेळेला मैदानामध्ये येतात ना वादळांना थांबवणारी यंत्रणा मित्रांनो कार्यरत नाहीये. वादळ आलं की मग ती आपल्या अडचणीला आपण पाहतोय तिच्या वाट्याला जो कोण येईल त्याला ती मोडीत तोडीत निघून जाते. हे असं वादळ होतं रोहित भेंडे. त्यानं खूप बलाढ्य फलंदाजांना बाद केलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. हुक शॉट ट्राय केला होता. बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. निर्धाव बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 4 षटकांचा खेळ अर्थातच इनिंगचा खेळ संपत आहे. या इनिंग मधून 29 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. 30चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. राऊंड फिगर आपण पाहतोय आता 7.50 ची सरासरी राखत विजयाचं समीकरण असणार आहे. आता ज्या संघानं आपण पाहिलं की गोलंदाजी केली त्यांच्या समोर फक्त चेंजेस असतील त्यांना करावी लागेल सेकंड हाफ मध्ये फलंदाजी. करूच परंतु त्याआधी आपण टॉस करणार आहोत. मास्टर सूर्या 11 संगनायक निकू गोवारी आणि साई माऊली मार्गी स्पोर्ट संगनायक नयन खांबे दोघांनी टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस इथे करत आहोत. साई माऊली मार्गी स्पोर्ट मास्टर सूर्या 11 या दोन संघांदरम्यान असेल टॉस. निकू गोवारी विरोधामध्ये आपण पाहतोय नयन खांबे. या दोघांमध्ये असेल मॅच. दोन्ही कॅप्टन्स आपण लवकर इथे टॉस साठी या. येस एक कॅप्टन आलेत. नयन खांबे तुमची आम्ही वाट पाहतोय. यायचं आपण टॉस साठी. त्यांचा हा पहिला सामना आहे. हा ते विद्युत मनोरे आता प्रज्वलित करा अशी विनंती आहे. हा येस होईल आता. जर झाले नाही तर आपण खेळ थांबवू. काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. चला टॉस साठी या. नयन खांबे संघनायक आहेत टीम मास्टर सूर्या 11च्या विरोधामध्ये खेळण्यासाठी आता तयार असणार आहे तो म्हणजेच साई माऊली मार्गी स्पोर्ट. तर त्या संघाचे संघनायक आहात आपण. टॉस साठी यायचंय. आतापर्यंत आपण 3 सामने कव्हर केले. चौथा सामना आपण पाहतोय. चांगल्या नियमावलीसह आणि चांगल्या वेळेमध्ये आपण सामने देखील कव्हर होताना पाहतो. हे यश आहे या स्पर्धेचं आणि खेळाडूंच्या अगदी आपण पाहतोय त्यांनी जे
नियमांचं पालन केलं काटेकोरपणे, त्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागत करू. आहे टॉस बॉक्सच्या दिशेनं आपण सन्माननीय विनायकजी म्हात्रे साहेबांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा आहे. बाकीचे जे टॉवर्स आहेत ते आता ऑन करायचे आहेत. राहिलेल्या ज्या सामन्यांची मजा आहे ती आपल्याला फ्लड लाईट्समध्ये आपल्याला घेता येईल, कारण दुधिया रोशनीमध्ये आपण या क्रिकेटचा आनंद घेतोय. केजीएन धमाका 2025 हे 8वं पर्व आणि या 8व्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण मनापासून स्वागत करतोय. या भागामध्ये पनवेल नगरीमध्ये असंख्य मैदानं आहेत, परंतु सध्याच्या घडीला मागील काही वर्षामध्ये तमाम खेळाडूंच्या आवडीचं निवडीचं पसंतीचं एक सन्मानाचं केंद्र हे कामोठेचं मैदान म्हणून ओळखलं जातं. चलूया या मैदानावर आपण आपल्या नजरा रोवूया. चार षटकांचा खेळ, धावांचं आव्हान जर आपण पाहिलं तर तब्बल 30 धावांचं टार्गेट. दुसऱ्या डावातील पहिला बॉल अपर कट केलाय, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. गोळीच्या वेगानं निसटता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांकरता.
नवीन खेळाडू मैदानामध्ये रोहित सुरते. धावा झालेल्या नाही आहेत. पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नाही. दुसऱ्या डावाची सुरुवात जर आपण पाहिली तर 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. 5च धावा आपण धावफलकावर पाहतोय. पण निश्चितच सामना रंजक स्थितीमध्ये जाईल का? प्रेक्षकांना जो सामना हवा असा आहे, शेवटच्या क्षणामध्ये झुंजणारा, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा, अंगावर काटे आणणारा, ती स्थिती निर्माण होईल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान आणखी एक चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलंय, चांगली स्थिती आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आता गोलंदाजी देखील आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसरं षटक यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. हवेत यष्टीरक्षक झेलच्या खाली, विकेट पडली जाईल. आणखी एक भगवा झेंडा घेऊन हाती निघाला हा मर्द मावळा. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरचे येणारे जे खेळाडू आहेत, प्रतिभा होती, क्षमता होती, पण त्या क्षमतेवर ते उतरू शकले नाही आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित जी खेळी होणं गरजेचे आहे, त्या अपेक्षांचा भंग या ठिकाणी आपण होताना पाहतोय. खरं तर क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर असं वाक्य आहे की तुम्ही सामना पराभूत व्हा, हारा, काही निकाल येऊ, जर सामना मैदानावर हरलात तर तुम्ही सामना पुन्हा जिंकू शकता, पण सामना जर तुम्ही मनातून हरलात तर मात्र सामना जिंकू शकत नाहीत. कारण मैदानावर हरलेला माणूस जिंकू शकतो, मनातून खचलेला नाही. इथे पुश केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सिंगल धावनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अतिशय कमजोर खेळी आतापर्यंत दोन्ही संघांची पाहिली आहे. 4 षटकांचा खेळ, 30 धावांचं टार्गेट. दरम्यान पुढचा बॉल आडव्या हातानं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग नाही आहे. तुमच्या चेंडूवरची नजर फार गरजेची असते. इथे शांत पद्धतीनं खेळ सुरू आहे. यावेळेस आखू टप्पा डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोळवलाय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, अगदी दोन्ही स्टाईल स्टंपला टिपण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाहीये. एकाच्या जागेवर 2, 2च्या जागेवर 3 धावा आपण पाहिल्या. या 3 धावेनं धावसंख्या आपण बघतोय तब्बल 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शफल झाला खेळाडू, स्टेप आउट झाला होता, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. अगदी निराशाजनक सामना सुरू आहे. गोलंदाजीतून अगदी कमबॅक केलं जाईल. मी म्हणेन की 24 चेंडूमध्ये 30 धावा फार मोठ्या नव्हत्या, पण जसं वातावरण बदललं, जशा लाईट्स ऑन झाल्या ना, तसं आता मात्र फलंदाजी करणं देखील थोडंसं कठीण झालंय. म्हणजे 24 चेंडूमध्ये 30 धावांचं टार्गेट होतं, तर 12 चेंडूमध्ये 21 धावा राहिल्यात. समीकरण थोडंसं मोठं झालंय. बारा चेंडू 21 धावांचं लक्ष. 10.50 गतीने तुम्हाला वाटचाल करायची आहे. श्री समर्थ मेडिकलचे ओनर सन्माननीय रोशन म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं आपण स्वागत करूया. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी समेत जी एनर्जी ड्रिंक आहे ती श्री समर्थ मेडिकलचे ओनर रोशन म्हात्रे यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचं आपण मनापासून कौतुक करूयात. डावा उजवा कॉम्बिनेशन मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 21 धावा. सामन्यामधून दोन्ही संघ जरी बाहेर पडले असले ना, तरी जिवंतपणा आहे,
अस्तित्वाची लढाई, इज्जत इब्रत राखायची आहे. कारण आपण जाता जाता काय करतो, काही ठिकाणी आपण स्पॉटवर जातो, पिकनिकला जातो, त्या ठिकाणची जी काही स्मरणचित्र असतात ते आपल्या हृदयामध्ये आपण ठेवतो. तसंच एक चित्र, एक आठवण तुम्हाला या स्पर्धेतून सोडून जायचं आहे. इथे पहा, गोलंदाजानं फेकलेल्या चेंडूवर हवी झाला, मात्र टायमिंग नव्हतं, लक्ष नव्हतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निसर्गाचा एक नियम आहे की जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही. आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये हा नियम अगदी तंतोतंत लागतो. पुढचा बॉल यावेळेस वेगानं टाकलाय, अपील केलं, मात्र अपील फेटाळून लावलंय. सलग 2 चेंडू निर्धाव, 10 चेंडू 21 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे आणि सामना संपणार कुठे, हा प्रश्न आता पडलाय. कारण चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे तिन्ही गोलंदाजांकडून. पुढचा बॉल यावर खोदून काढलाय लॉंगॉटच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, धोका आहे, मात्र पहा सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू आले आहेत. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. 2 धावेनं धावसंख्या आपण पाहिली आहे तब्बल 11 धावा धावफलकावर. येणारे 9 चेंडू विजयाचं लक्ष असेल 19 धावांचं. 9 चेंडू 19 धावा. यावेळेस डिफाइंड लेगला टार्गेट केलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावा. गणित बदलली गेली एका चौकारानं. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळी चांगला फटका लॉंगॉटच्या दिशेनं, गॅप पाहायला मिळतो. इथे खेळाडू पोहोचेल का, जो वर चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू मस्त काबर दस्तक देत गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. थँक्यू. पुढचा बॉल, मागील 3 चेंडूवर हरकती वाढल्या. इथे डीप स्क्वेअर लेग, 1 आणि 2 धावा पळून काढल्यात. दुसऱ्या धाव्यानंतर तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी 3री धाव देखील पूर्ण झाली आहे. थोडंसं महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण आपण बघितलं पहिली 2 चेंडू निर्धाव आले, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसरा 2, 4, 4, 3 अशा एकूण या षटकाचं जर विवरण पाहिलं तर तब्बल 13 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. म्हणजे राहिले 6 बॉल आणि विजयाचं लक्ष असेल 8 धावांचं. टेनिस बॉल क्रिकेटची बदलती कहाणी मित्रांनो, आपण काही दशकं जर पाठीमागे गेलो तर त्या काळातला चेंडूचा रंग पिंक आणि ग्रीन, फ्लोरोसन ग्रीन, जो खन्नाचा चेंडू आपण टेनिस बॉलमध्ये पाहिला. तदनंतर काही वर्ष उलटली, तदनंतर MRF व्हाईट टेनिस बॉल आला. तदनंतर आपण मग निविया, 10X, फुलटॉस सारखे ब्रँडेड नवनवीन चेंडू पाहिले, ज्यामुळे गोलंदाजांची कहाणी बदलून गेली. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बॅटिंगला एक साजेसं पोषक वातावरण झालं, ज्यामध्ये सीमारेषेची जी लांबी आहे कमी झाली. चांगल्यात चांगले ब्लेड असणारे बॅट आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिले. चांगली बक्षिसं, चांगले संयोजन, चांगलं नियोजन, पैसा, ब्रँड, फॅशनेबल क्रिकेट सगळं काही आलं.
पण वेळ निघून गेली, ज्यामध्ये समय सूचकता नाही, ज्यामध्ये क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली, क्रिकेटवरची निष्ठा, क्रिकेटवरचं प्रेम, गावासाठी खेळला जाणारा जो वेळ, दिला जाणारा जो खेळ, ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. आणि म्हणून आत्ताच्या घडीला जे क्रिकेट जे उरलंय ना ते फक्त पैशापुरतं, फॅशनेबल, ब्रँडेड. साठी खुशखबर, जर सामना जिंकवला तर विनायक म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. 5 चेंडू 8 धावांचं लक्ष आहे. सामना अजून संपलेला नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस पहा, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. सामन्यामधले गणित बदलत आहेत. हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो. इथे मात्र तुम्हाला जिंदा दिली दाखवावी लागेल, कारण निसटता पराभव. सामना हातात नव्हता, पण काय केलंय होत्याचं नव्हतं झालंय. 4 चेंडू कट केला. इथे थर्ड मॅचच्या दिशेने खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट थ्रो केलाय. इथे चूक केली आहे खेळाडूनं, एक एक धाव मोत्यासारखी आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये, क्रिकेटच्या पटलावर ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो एका गुणाला किंमत, मग आपण इलेक्शनमध्ये जातो एका मताला किंमत, आपण क्रिकेटच्या मैदानावर येतो तुमच्या एका धावेला किंमत, आपण क्रिकेटच्या मैदानातून आयुष्यामध्ये जातो तुमच्या एका श्वासाला किंमत. एक एक धाव महत्वाची आहे. स्लॉग स्वीप, डीप मिड विकेटच्या दिशेनं गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. दोन चेंडू, विजयाचं लक्ष असेल 2 धावांचं. एक चूक केली आहे, थ्रो झाला नसता, स्ट्राईक रुटेट झालं नसतं, स्ट्राईक रुटेट झाली नसती, चौकार आला नसता. क्रिकेटच्या पटलावर तुम्ही जर चुका कराल तर विजयापासून तुम्ही मुकाल. पुढचा बॉल इथे हवेत आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुढचा बॉल, आणखी एक चूक केली आहे, आणखी एक चूक, एका मागून एक चूक या ठिकाणी पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र पहा, 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. विजय संपादन केलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. क्या किया ये हशर तेरी